नमस्कार, मी विशाल पाटील। सुमारे 2 दशलक्ष वर्षांआधी मानवाची उत्पत्ती झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर जेव्हा मानव आधुनिकतेकडे वाटचाल करू लागला त्यानंतर त्याला होमो सेपियन्स ही ओळख मिळाली। लॅटिन भाषेमधून निर्माण झालेल्या होमो सेपियन्स या शब्दाचा अर्थ पाहायला गेलं तर अगदी सोप्या भाषेत शहाणा माणूस। मात्र होमो सेपियन्स कधी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध झाले हे कळलंच नाही। प्रत्येक धर्मग्रंथामध्ये मानवाच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळे दावे करण्यात आलेले आहेत, मात्र विज्ञान हे फक्त प्रात्यक्षिकांवरती चालतं आणि आतापर्यंत वैज्ञानिकांनी माकडांपासूनचा मानवाची उत्पत्ती झाल्याचं सिद्ध देखील करून दाखवलंय आणि त्यामुळे नास्तिक लोक हे विज्ञानालाच प्राथमिकता देतात। मात्र जे लोक आस्तिक आहेत ते अजूनही आपल्या धर्मग्रंथांनुसारच चालतात आणि मानवाची उत्पत्ती ही आपापल्या धर्मग्रंथानुसार झाल्याचं मानलं जातं। चला, यावर अधिक बोलणं मला आत्ता काही योग्य वाटत नाही, कारण ज्यांना विज्ञानही समजावू शकलं नाही त्यांना तुमच्या आमच्या सारख्यांचं म्हणणं काय पटणार आहे। माझं हे वाक्य फक्त कोणत्याही एका धर्मासाठी नाहीये बरं का, हेही मला याच ठिकाणी स्पष्ट करायचंय, कारण पत्रकार म्हटल्यानंतर मी कुणाचीही एकाची बाजू घेणं हे माझ्या पेशाला शोभत नाही आणि त्यामुळे मी कुणाही एकाची बाजू घेणार नाही। गेल्या कित्येक काळापासून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये धर्माबाबत असलेले मतभेद तर आपण पाहतच आलेलो आहोत आणि अजूनही त्या हिंदू मुस्लिम मतभेदांवरती आपल्याला चर्चा करावी लागते, याचं एक भारतीय म्हणून मला वाईट वाटतंच। नुकतीच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी वारी आणि नमाजाची तुलना करत एक खंत व्यक्त करून दाखवली आणि त्यामुळे सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच पेटलंय। त्यांचं ते वक्तव्य नेमकं काय आहे हे तर आपण पुढे पाहणार आहोतच, पण जर मुस्लिम धर्मातील काही अटी पाहायला गेलो तर जर काही कारणास्तव पुरुषाला मशिदीत नमाज अदा करण्यास जाणं शक्य नसेल तर ती व्यक्ती घरी किंवा असेल त्या ठिकाणी नमाज अदा करू शकते आणि त्यामुळे आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला पाहिलं असेल की प्रार्थनेची वेळ झाली की बरेच मुस्लिम बांधव त्या ठिकाणी येतात, मिळेल त्या ठिकाणी जाऊन नमाज अदा करतात। मशिदीमध्ये जागा नसल्यानं रस्त्यांवरही अनेक मुस्लिमांनी नमाज अदा केल्याचं आपण कित्येकदा पाहत असतो। यावरून बऱ्याचदा वादही झाले। तर दुसरीकडे हिंदू धर्मातील वारीबद्दल बोलायचं झालं तर एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य नेमानं पंढरपूरला जाणं म्हणजेच वारी आणि या वारीच्या काळामध्ये पंढरपूरकडे जाणारे रस्ते हे वारकऱ्यांनी गजबजलेले दिसतात। आता अबू आझमींचं जे म्हणणं आहे की रस्त्यावरती नमाज अदा केली तर तक्रार केली जाते, मात्र वारीमुळेही रस्ते जाम होतात, त्यांच्या याच वक्तव्यामुळे ते सध्या टीकेचे धनी बनलेले आहेत। तर तिकडे इस्रायल आणि इराणच्या संघर्षामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतलेली आहे। अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्यानंतर इराणनं जो काही निर्णय घेतलाय त्याचा जागतिक पातळीवरती फटका बसण्याची शक्यता आहे। याच 2 महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आज पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले। वारी आणि नमाजची तुलना करत अबू आझमींनी एक खंत बोलून दाखवली, त्यावरून सध्याच्या घडीला राज्यातलं वातावरण मात्र चांगलंच तापलंय। लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है तो रास्ता जाम हो जाएगा। कभी किसी मुसलमान ने शिकायत नहीं किया कि सड़क पर त्योहार क्यों मनाया जाता है। हमारी नमाज के लिए मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। औरंगजेब हा क्रूर कर्मा नव्हता, या वक्तव्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमींवरती मोठ्या प्रमाणावर टीका झाली। सत्ताधाऱ्यांनी तर विधानसभेमध्ये त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गोंधळ देखील घातलेला होता। आझमींनी माफी मागावी असा आग्रह धरत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आझमींचं निलंबन करण्यात आलं। तो वाद काहीसा ताजा असतानाच आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे। नमाज आणि वारीची तुलना करत आझमींनी एक खंत बोलून दाखवली आणि वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही, मात्र मुस्लिमांनी नमाज पठण केल्यानंतर तक्रारी दाखल केल्या जातात असं आझमींचं म्हणणं आहे। त्यांचं हे संपूर्ण विधान आधी ऐकूयात, मग या विषयावरती आपण चर्चेला सुरुवात करूया। हम अपने हिंदू भाइयों के साथ
कदम से कदम मिलाकर, कंधे से कंधा मिलाकर चलते हैं। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्यौहार क्यों मनाया जाता है। लेकिन आज अगर मस्जिद भर जाती है तो लोग मजबूरन, कुछ मस्जिदों में, हर मस्जिद में भी नहीं, बाहर 5-10 मिनट के लिए नमाज़ पढ़ने आते हैं। लेकिन उसके लिए यूपी के सीएम कहते हैं कि अगर आप जो है बाहर नमाज पढ़ोगे तो आपका पासपोर्ट कैंसिल कर दिया जाएगा और आपका ड्राइविंग लाइसेंस भी कैंसिल कर दिया जाएगा। मैं आ रहा था अगर पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया। लेकिन हमारी मस्जिद, हमारी नमाज के लिए, यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए ज़मीन तंग की जा रही है। सपाचे आमदार अबू आझमींच्या याच वक्तव्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। विविध स्तरांवरून त्यांच्यावर टीका होताना दिसते। मात्र धर्म हा प्रत्येकाच्या भावनेचा विषय असतो, त्यामुळे त्यांनी केलेलं हे विधान योग्य की अयोग्य आहे हे जनताच ठरवेल। मात्र आझमींच्या वक्तव्यानं जो काय वाद निर्माण झालाय त्यावर स्वतः अबू आझमी आणि त्यांच्या वक्तव्यावरती आक्षेप घेणाऱ्यांचं नेमकं काय मत आहे, त्या सर्व मतमतांतरांची आज चर्चा करूयात न्यूज प्लॅनेटच्या याच प्लॅटफॉर्मवर। यासाठी आपल्या सोबत आहेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, वारकरी संप्रदाय पाईक संघाचे रामकृष्ण हनुमंत महाराज वीर आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले। तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। अबू आझमीजी, मी आपल्यापासून आजच्या या चर्चेला सुरुवात करेल। अबू आझमीजी, वारीची परंपरा तर गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे, मात्र आजच नेमकी काय अडचण झाली की अशा प्रकारचं वक्तव्य आपल्याला करावंसं वाटलं? महोदय, सबसे पहले तो मैं कहूँ की मी मराठी चांगली बोल शकत नाही। बर, मी मराठी शिकत आहे, मी मराठी बोलू शकतो, पण त्यात चुकी होतील, त्यामुळे भाषेचा अपमान होऊ नये। बर, मी लवकरच पूर्ण मराठी बोलना है। मैं हिंदी में बात करता हूँ। जी बिल्कुल, बोलिए। महोदय, मैं ये वारकरी की जो बात कर रहे हैं, मैं उनका सम्मान करता हूँ। ये लोग रिलीजियस लोग हैं। ये वर्षों वर्षों से परंपरा 500-600-800 साल से चली आ रही है। जी, ये लोग जो हैं भगवान कृष्ण के भक्त हैं। मैं किसी ऐसे लोगों को किसी धर्म के खिलाफ बोलूं तो इससे बुरा कोई आदमी नहीं हो सकता। मैं कभी नहीं बोलता, मैंने बोला भी नहीं है सर। ये तो ऐसा हुआ कि मैं जा रहा था शोलापुर, यहाँ कई कार्यक्रम थे, शादी थी एक यहाँ इधर मलबार हिल पे। जी, मैंने कहा मुझे वहाँ से फ़ोन आया, मेरा दोस्त अनीस पूना में है, उसने कहा कि आसिम भाई अगर जल्दी नहीं निकलेंगे तो रास्ता जाम हो जाएगा, तो फिर अपने को कई घंटे लग जाएंगे, आप टाइम पे सुबह शोलापुर नहीं पहुँच पाएंगे। जी जी, तो जल्दी निकलिए। मतलब क्यों? बोले नहीं, वो वहाँ से कुछ पालकी जाती है। मैंने कहा ठीक है, मैं जल्दी निकला। तो देखिए, मैं इसी देश में पालकी निकले, गणपति सड़क पे चले, और हमारे मुसलमानों का मुहर्रम भी सड़क पे होता है। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रॉफिट की जब उनका बर्थडे होता है तो भी सड़क पे होता है। परमिशन है सबको। मैं कभी भी किसी धर्म के खिलाफ नहीं बोल रहा हूँ, लेकिन मैं जो वारकरी लोगों का बहुत सम्मान करता हूँ, मैं उनके खिलाफ कभी नहीं बोल रहा हूँ। लेकिन बताइए ना मुझे आप कि नमाज जो है, आज 1947 में इस देश की जो आबादी थी वो तकरीबन 30-35 करोड़ थी। आज 140 करोड़ है। मस्जिदें नहीं बन रही, नहीं, बहुत कम बन रही हैं, आबादी बढ़ती जा रही है। और मुसलमान जुमा की नमाज जो है ना घर में नहीं पढ़ सकता, और नमाज तो घर में पढ़ी जा सकती है, वो भी घर में पढ़ना नहीं चाहिए, लेकिन लोग पढ़ लेते हैं। लेकिन जुमा की नमाज या ईद की नमाज घर में होती ही नहीं है। तो नमाज, अच्छा, जो लोग 5 वक्त नमाज रोज़ नहीं पढ़ते ना, वो लोग जुमा की नमाज पढ़ने चले जाते हैं। जी जी जी। तो मस्जिदें जब भर जाती हैं ना, जिस तरह से मंदिर में पूजा करने गया, मंदिर भर गई तो बाहर खड़े होते हैं लोग, उसमें कोई शिकायत तो ही नहीं है। तो मस्जिदें भर जाती हैं तो कुछ लोग बाहर 2-4-6 लाइन लगा के नमाज पढ़ते हैं। अब उस पर इतनी बड़ी कंट्रोवर्सी पैदा की जा रही है कि ट्रैफिक जाम हो जाती है। जी, नमाज पढ़ेंगे बाहर तो आपका पासपोर्ट कैंसिल हो जाएगा, आप पे केसेस हो जाएंगे। अब जब जुमा होता है तो पुलिस आगे खड़ी हो जाती है कि बाहर बिल्कुल नहीं पढ़ना नमाज, बहुत नहीं तो मैंने वही कहा कि भाई ट्रैफिक जाम होती है। मुझे कल किसी ने कहा था वहाँ ट्रैफिक जाम होती है, मुझे नहीं मालूम ट्रैफिक जाम होती है कि नहीं, मैं तो कभी देखा नहीं था, लेकिन हम तो पहले निकल गए। मैंने वही कहा कि ट्रैफिक जाम तो सब में होती है, लेकिन नमाज के लिए क्यों इतनी वो पाबंदी लगाई जा रही है? नमाज, हम भी इसी देश के रहने वाले हैं
और हम हर धर्म का सम्मान करते हैं। इस देश में संविधान में सारे धर्म को बराबर की अपॉर्चुनिटी मिली हुई है। तो थोड़ी देर की नमाज हफ्ते में एक दिन 2 बजे के करीब 10 मिनट के लिए अगर कुछ मस्जिदों में होते हैं तो वहाँ पे सरकार को उनको परमिशन देना चाहिए, वहाँ पे इतनी सख्ती नहीं करना चाहिए। यही मैंने बोला और मैंने कुछ नहीं बोला। नक्की अबू आझमीजी, मला आपली बाजू निश्चित लक्षात आलेली आहे। तुषार भोसलेंसाठी मला पुढचा प्रश्न आहे। तुषारजी, आज केलेल्या वक्तव्यानंतर आणखी एक बाजू समोर येताना दिसते की अबू आझमींचं जे म्हणणं आहे ते त्यांनी तर स्पष्ट केलं, मात्र तुषारजी, वारीची आणि नमाज पठणाशी झालेली जी तुलना आहे त्याच्यावरती नेमका आक्षेप आहे की आपली नेमकी बाजू काय आहे? असं आहे विशालजी, मला खरं तर वाटलं होतं की अबू आझमी या चॅनलवर आल्यानंतर खरं तर महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतील, समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागतील आणि त्यांच्या भूमिकेचं ते स्पष्टीकरण देतील। पण पुन्हा एकदा ते तीच चूक करतायत की संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे, तो जागतिक दर्जाचा एक सोहळा आहे आणि आपल्या सगळ्या 12 कोटी जनतेचं हे वैभव आहे। हे कुठल्याही एका धर्माचं, एका जातीचं वैभव नाही, प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाची वारी ही अस्मिता आहे, वारी ही आपलं गौरव आहे, वारी हे आपलं वैभव आहे। आणि ते वैभव काही आजकालचं नाही, ट्रॅफिक आता आली, गाड्या आता आल्या, 700 वर्षापासून वारी सुरू आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी ती गौरवाची बाब आहे। पण दुर्दैवाने मला हे म्हणावं लागतं की महाराष्ट्रातल्या 288 आमदारांपैकी एक असलेल्या अबू आझमींना या पवित्र वारीच्या परंपरेची तुलना एका विशिष्ट धर्माच्या प्रार्थनेशी करावीशी वाटते। वारीची तुलना ते नमाजशी करतायत, हे खूप मोठं दुर्दैव आहे। अरे बाबा, नमाज दिवसातनं एका दिवसात 4-5 वेळा पडला जातो आणि वारी लाखो लोक स्वयंशिस्तीने आळंदीपासून पंढरपूरला, देहूपासून पंढरपूरला किंवा आपल्या गावापासून पंढरपूरला वर्षातनं एकदा अनेक हजारो लाखो लोक एकत्रित येऊन आपल्या भगवंताच्या नामात, हरिनामात तल्लीन होत आपली वैयक्तिक साधना करत पायी चालतात आणि तुम्ही ट्रॅफिक जाम म्हणतात या वारीला। लाज वाटायला पाहिजे आपल्याला की आपल्याला लोकांनी निवडून दिलाय। 12 कोटी जनतेमध्ये आज हा संपूर्ण महाराष्ट्र अतिशय या बाबीला शर्मेने मान खाली गेली की जेव्हा तुम्ही वारीच्या सोहळ्याला ट्रॅफिक जाम सारखं संबोधलं। आणि म्हणून मला अबू आझमींना या ठिकाणी ठणकावून सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे वारीची तुलना नमाजशी करू शकत नाही। तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। वारीच्या तुलनेला कोणीही समर्थन करू शकत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा ती चूक करू नका, चूक मान्य करा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन म्हणा की माझ्याकडनं चूक झाली आहे। ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं दर्शन घ्यायला तुम्ही जाणार आहेत का? माझा सवाल आहे। तुम्ही ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांचं दर्शन घेऊन माफी मागा की मी महाराष्ट्राचा आमदार म्हणून माफी मागतो की महाराष्ट्राच्या पवित्र परंपरेला माझ्या बोलण्यामुळे अनेकांच्या श्रद्धेला दुखापत झाली आहे, भावना दुखावल्या गेल्या आहेत। इथे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करू नका। वारी तुमची, आमची, सर्वांची आहे। 12 कोटी जनतेची वारी आहे। महाराष्ट्रात राहून वारीच्या परंपरेवर असे शिंतोडे उडवणार असाल तर आम्ही हे सहन करणार नाही। नक्कीच आपण अबू आझमींची बाजू तर जाणून घेणार आहोतच, मात्र तत्पूर्वी वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणारे जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे मी जाईन। मला आपल्याला विचारावं असं वाटतं की वारी सतत चालत जाण्याचा मार्ग आहे, एका ठिकाणी थांबून कुठेही वारी केली जात नाही। कित्येक वर्ष तो प्रवास सुरू आहे आणि वर्षातून एकदा जाणं होतं वारकऱ्यांचं। एरवी तर पांडुरंगाचं, त्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही कधीही जाऊ शकता, त्याला कुठलीही रोकटोक नाही। मात्र सामूहिकरित्या वारी करण्याची जी परंपरा आहे ती होत असताना किती शिस्तीचं पालन केलं जातं, कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी पार पडत असतात, रस्त्याच्या कडेनं चालतात की रस्त्याच्या मधून चाललं जातं, ट्रॅफिकला काही अडचणी येतात का, हे थेट आपण वारकरी संप्रदायाकडूनच जाणून घेऊयात। हनुमंतजी, रामकृष्ण हरी। रामकृष्ण, बोला, आपला आवाज येतोय। हा, लोकशाही चॅनलचे मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आमंत्रित केल्याबद्दल। आणि हा विषय जो आहे या ठिकाणी सुरू आहे, माननीय आमदार
अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी आता सुद्धा ते पुन्हा त्याचं वक्तव्य केलं. बर मुळामध्ये असं आहे की तुषारजींनी म्हटल्याप्रमाणे वारी हा वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वैभव आहे. तर या वैभवाला कुठंही गेल्या काही वर्षात आम्ही पाहतोय की याला वैभवाला वादविवादामध्ये अडकवण्याचा थोडासा प्रयत्न केला जातोय. बर माझं असं स्पष्ट मत असं आहे की मुळामध्ये वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माधिष्ठित आहे, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं कारण नाही. मात्र यारे यारे लहान थोर याती भलते नारीनर या न्यायानं वारकरी संप्रदाय सगळ्यांना सामावून घेतो बर की वारकरी संप्रदायाची वैश्विक आणि व्यापक भूमिका आहे. आणि ज्ञानोबाराय असं म्हणतात की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ही शिकवणारा जी वारी आहे, ही शिकवणारा वारकरी आहे. तर किमान अशा वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलताना थोडंसं एक लोकप्रतिनिधी या नात्यानं अबू आझमीजींनी भान राखणं गरजेचं आहे. पण मुळामध्ये असं आहे की आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगत असतात की काय आहे की विश्वाचा आकार केवढा तर तो ज्याच्या त्याच्या बिंदू एवढा. अबू आझमीजींचं विश्व हे त्यांच्या फक्त इस्लाम धर्माच्या पुरतं मर्यादित आहे का काय असं त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय. त्यांनी थोडंसं व्यापक होणं गरजेचं आहे. आपण ज्या वेळेला आमदारकीची आपल्या लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेतली त्यावेळेला या भारत देशाची अखंडता मी अक्षुण्ण राखीन अशी आपण शपथ घेतलेली आहे. तर ती अखंडता भंग होणार नाही आपल्या वक्तव्यानं याची काळजी घेणं त्यांनी गरजेचं आहे. आणि वारीच्या संदर्भाचं आपण म्हणाल तर एका वाक्यामध्ये मी सांगतो की वारी आणि नमाज याच्यामध्ये आपला फरक असा आहे की वारी ही निरंतर चालत राहते आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या संख्येमुळं मुळामध्ये सगळ्या कायदेशीर गोष्टींचं, शासनाच्या सगळ्या नियमांचं, कोरोनाच्या काळात सुद्धा आपण पाहिलं शासनाने सांगितलं पायी वारी काढायची नाही, वारकऱ्यांनी काढली नाही, एसटी मधून प्रवास केला. मात्र सगळ्या कायदेशीर गोष्टींचं पालन करून वारी पार पडते. त्यामुळे जर ह्याच्यातून समजा गर्दी निर्माण झाली तर रस्ता जाम होतो. मात्र बेकायदेशीर पद्धतीनं बहुतांश वेळा रस्त्यावरती जाणीवपूर्वक रस्ता अडवायचा म्हणून जर नमाज पाडला जात असेल तर अशा बेकायदेशीर कृत्याची तुलना आपण वारीशी एका लोकप्रतिनिधीने करावी ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने मी वक्तव्याचा निषेध करतो आणि अबू आझमीजींना एक विनंती करतो लोकप्रतिनिधी या नात्यानं की आपण वारकरी संप्रदायाच्याकडं बघताना थोडंसं वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. आपण हिंदू मुस्लिम हा जो आपला विषय सतत डोक्यामध्ये असेल तो आपण इतर ठिकाणी करा. वारकरी संप्रदायाच्या बाबतीत भूमिका मांडत असताना आपण थोडीशी सावध आणि व्यापक पद्धतीने भूमिका घेऊन मांडावी अशी माझी नम्र विनंती आहे. बरोबर आहे. एका बाजूला आपण विनंती करताय तर दुसरीकडे राज्यातल्या जनतेची आणि त्या ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांची माफी मागावी अशा प्रकारे तुषारजी यांचं वक्तव्य आहे. मात्र खरोखर एक राजकीय पक्ष आणि दुसरीकडे असलेले लोकप्रतिनिधी म्हणून अबू आझमी यांचं नेमकं वारकऱ्यांना काय म्हणणं आहे, वारकऱ्यांना ते काय आवाहन करू इच्छिता, तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी जरी मागणी केलेली असली की या संदर्भातली माफी मागावी, यावरती अबू आझमी यांची भूमिका काय. थेट मी यावेळेला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आपल्याकडे येईल. अबू आझमीची ब्रेकवर जाण्याआधी ज्या प्रकारची चर्चा झाली ती आपण पाहिली. राजकीय पक्षांचं म्हणणं आहे की तुम्ही एका बाजूला जनतेची माफी मागणं अपेक्षित होतं त्यांना, वारकरी संप्रदायाकडनं ज्या प्रकारची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते त्यांचं देखील म्हणणं की कुठेतरी अवमान होऊ नये आणि कुठेतरी तुलना होऊ नये अशी त्यांची भावना आहे. अबू आझमीजी आपण माफी मागणार का, तुमची भूमिका काय असेल, वारकऱ्यांना काय आवाहन करू इच्छिता आपण. देखिए ऐसा है ना कि एक ज़बरदस्ती का गलत फहमी पैदा की जा रही है. बरं, मैंने वारकरी समाज का बहुत सम्मान किया है. मैंने एक बार भी वारकरी समाज के ख़िलाफ़ या पंढरपुर जो जा रहे हैं लोग उसके ख़िलाफ़ मैं बोल ही नहीं सकता हूँ, क्योंकि हम तो धार्मिक लोग हैं, हम हर धर्म की इज़्ज़त करते हैं. मैंने नहीं कहा कि ट्रैफिक जाम होती है, मैंने कभी नहीं कहा. ये तो मुझे पुलिस ने और पूना के लोगों ने कहा कि आप जल्दी निकलिए वरना पहुँच नहीं पाएंगे. तो मैं इसमें कोई गलत हम बात करें तो हम माफ़ी मांगे ना. हम उन तमाम भक्तों का बहुत स्वागत करते हैं. मेरे नेता श्री अखिलेश यादव जी भी कृष्ण भगवान की पूजा करते हैं, मैं उसी पार्टी में हूँ. मैं हिंदू मुस्लिम की एकता, देश में गंगा जमुनी तहजीब कायम रहे, अपने धर्म में सब चलें, सब भाई भाई की तरह से रहें. मैं पिछले 30 सालों से इसका प्रचार कर रहा हूँ. मैंने कभी ऐसा वक्तव्य नहीं दिया जब किसी के धर्म के खिलाफ कोई बात हो. लेकिन जब मस्जिदों के बाहर नमाज पढ़ने के लिए पुलिस रोकती है कि ट्रैफिक जाम हो जाएगी, तो मैंने ये बात कह दिया. मैं कोई भी कंपैरिजन नहीं कर रहा हूँ, मैं कोई मुकाबला नहीं कर रहा हूँ. हम तो कह रहे हैं ना कि हमारा मुहर्रम भी मुसलमान मनाता है.
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बर्थडे भी सड़क मनाता है, उसमें भी सड़क पे चलता है। हमने कब शिकायत किया? चूक करता है, हमने कभी शिकायत नहीं किया। चूक करता है, पुन्हा हम कभी शिकायत नहीं करते। हम सभी धर्म के इज्जत सम्मान करते हैं। तुम्ही पुन्हा चूक करताय, तुम्ही वारीची तुलना नमाज आणि मस्जिदीशी कशाला करताय? एवढी मोठी चूक करताय। नो, तुलना नहीं कर रहे हैं हम भी इस भूल के। काही चूक नाही म्हणून तुम्ही वारीची तुलना नमाजची कशाला करताय? तुलना होऊ नये अशा प्रकारची एक मागणी होताना दिसते। ही तुलना कुठेतरी झाली असं वाटतं का अबू आझमीजी? नहीं तुलना करूंगा, मैं तुलना कोई नहीं करता हूं। मैं अलग बात कर रहा हूं। मैं कहां तुलना कर रहा हूं? आप तुलना में कह रहे हैं, बिल्कुल नहीं, मैं तुलना नहीं कर रहा हूं। बरं, तुलना नसेल तरी देखील वारकरी संप्रदायाला आज तुम्हाला काय आवाहन करू इच्छित आहे? कारण हे बघा, एका बाजूला कुठलाही धार्मिक सलोखा महाराष्ट्राचा बिघडू नये ही आमची देखील भूमिका आहे आणि त्यामुळेच आपण आज या विषयावरती चर्चा करतोय अबू आझमीजी। नहीं, हम भी चाहते हैं कि कोई भी आपसी कोई भी विरोध किसी का नहीं होना चाहिए। हम सब, मैं आप मेरा भाषण सुनेंगे ना, मैंने हमेशा चिल्ला कर कहा है मुसलमानों से कि हमारे प्रॉफिट ने कहा है कि आपका पड़ोसी अगर तकलीफ में है और आप आराम से हो तो आप मुसलमान नहीं हो। ऐ मुसलमानों, तुम जाओ, अगर तुम्हारे एरिया में कोई हिंदू भाई रहता है, रात को खून की ज़रूरत पड़े तो अपने बदन का आखिरी कतरा देकर उस हिंदू की रक्षा करो, इसलिए कि तुमको प्रॉफिट ने कहा है कि तुमने ये नहीं किया ना तो तुम मुसलमान नहीं हो। लेकिन ये टीवी कभी दिखाता नहीं है। मेरे पास काम करने वाले लड़के, मेरे पार्टनर सब हिंदू हैं। हमने कभी हिंदू मुस्लिम में अंतर नहीं समझा है। हे अंतरच कुठेतरी मिटावं यासाठीच आपण खरं तर चर्चेला या ठिकाणी बोलवलेलं आहे। भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांना मला विचारायचं आहे, तुषारजी, एका बाजूला धार्मिक सलोखा कायम राहावा, येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होताना दिसतात, त्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष, इव्हन माध्यम यांनी देखील या संदर्भामध्ये कुठलाही सलोखा बिघडू नये यासाठी काय प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं की मग येत्या काळामध्ये अशा प्रकारची वक्तव्य सातत्यानं आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील? तुषारजी, हे बघा, राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, आपण सगळ्यांनी धार्मिक सलोखा हा पूर्णपणे पाळलाच पाहिजे। निश्चित। पण हे करत असताना आज मला सांगा, पवित्र वारीची परंपरा सुरू आहे आणि हे सुरू असताना वारी आणि नमाज हे जोडलं कुणी? वारीत लाखो लोक रस्त्याने चालतात तेव्हा ट्रॅफिक जाम होत नाही का? आणि मग आमच्या नमाजला लोक बाहेर आले की मग मात्र पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात। हे जोडणारे कोण आहे? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की वारी ही एका धर्माची नाही, ही महाराष्ट्र धर्माचं लक्षण आहे। वारी हे महाराष्ट्र धर्माचं वैभव आहे आणि म्हणून अशा पवित्र वारीला नमाजशी जोडण्याचं, धार्मिक अंग देण्याचं काही गरज नव्हती। अबू आझमींना मी पुन्हा एकदा सांगतो की याच्यानी फक्त वारकरी नाही, सबंध महाराष्ट्र तुमच्या या वक्तव्यामुळे दुखावला गेलाय आणि त्याची जबाबदारी अबू आझमींची आहे। आज 288 आमदारांपैकी एक आमदार तुम्ही आहात आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचं वैभव असलेल्या, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या परंपरेविषयी तुम्ही असं अभद्र वक्तव्य केलंय आणि म्हणून माझा या ठिकाणी पुन्हा ठणकावून सांगणं आहे की तुम्ही माफी मागितलीच पाहिजे। होय, माझ्याकडनं तुलना झालेली आहे, वारीची तुलना मी कोणत्याही एका धर्माच्या प्रार्थनेशी करायला नको होती, दुर्दैवाने ती तुमच्याकडनं झाली आहे आणि याच्यातनं जो महाराष्ट्राचा अपमान झालाय, महाराष्ट्राच्या सश्रद्ध लोकांची भावना दुखावली गेली आहे, त्याच्याबद्दल माफी मागावी आणि विषय संपवावा। बरं अबू आझमीजी, जर माफीची मागणी येत्या काळामध्ये वाढत गेली तर तुमचा पवित्रा काय असेल? तुम्ही काय करणार आहात? माफी मागणार की नाही? सुरूच ठेवायची असेल तर पुन्हा पुन्हा ते बोलतायत। तुषारजी, मी नक्कीच त्यांना आपला प्रश्न विचारलेला आहे। अबू आझमीजी, अगदी थोडक्यात। अबू आझमी जी, नहीं, सुनिए ना, ऐसा है जी, मैं तुलना नहीं कर रहा हूँ। मैंने कहा ना, मैं वारकरी समाज का बहुत सम्मान कर रहा हूँ। मैंने कभी भी आज तक वारकरी समाज हो या कोई हिंदू समाज हो या कोई पूजा स्थल हो, मैंने कभी भी उसकी मुखालफत नहीं किया है। मैंने कहा है कि गणपति होगी, जब उनका तो जाएगा जुलूस तो हम वहाँ ठंडा पानी पिलाते हैं, हम शरबत पिलाते हैं। हमको आप क्यों कह रहे हो कि हम गलत काम करते हैं? हमने कोई गलत काम नहीं किया। आप कह रहे तुलना नहीं करना चाहिए, नहीं करूँगा तुलना। मैं तुलना कहाँ कर रहा हूँ?
मैं तुलना नहीं कर रहा हूं। मैं तो सरकार से कहना चाहता हूं कि हमें नमाज पढ़ने के लिए परमिशन दीजिए जहां मस्जिद छोटी है, और अगर आपको लगता है नहीं पढ़ना चाहिए तो मस्जिद को ऊपर बनाने की परमिशन दे दीजिए ताकि झमेला ही खत्म हो जाए। लेकिन मैंने किसी समाज का अपमान नहीं किया है, मैं बार बार आपको बोला, ना किया है ना करूंगा। निश्चित हा जो मेसेज आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे की एका बाजूला आम्हालाही जागा मिळावी, हा आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार का तुषारजी, या संदर्भात मी आपल्याशी बोललेच। मात्र तत्पूर्वी यावेळेला संप्रदाय पाईक संघाचे रामकृष्ण हनुमंत महाराज वीरही आपल्यासोबत आहे। मगाशी तुम्ही हात उंचावत होतात, दुसरीकडे आपलं म्हणणं आहे की वारकरी आणि वारकऱ्यांची असलेली परंपरा, मात्र जोपर्यंत मला माहिती आहे गेले कित्येक वर्ष वारीची परंपरा आपण दाखवतोय। सर्व धर्म समभाव आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या वारीमध्ये सामील होतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात। तिथे असा वाद कधी पाहायला मिळाला का? रामकृष्ण हरी बोला। हे बघा, मुळामध्ये असं आहे की वारंवार हे तुलना करतायत आणि मी तुलना करत नाहीयेत असं सांगतायत। ते काय आहे की अबू आझमीजी यांचं जे थोडक्यात मी सांगतो रडगाणं आहे की आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर कायदेशीर कारवाई होतीये। माझं असं म्हणणं आहे तुमचं रडगाणं आहे ते आपण सरकारला वेगळ्या पद्धतीने मांडा, वारीवरती तुलना करून ते रडगाणं मांडू नका। वारकरी संप्रदायाने कधीही शासनापुढे कधी नहीं करूंगा, कभी नहीं करूंगा भाई। रडगाणं वारकऱ्यांनी कधी शासनापुढे मांडलं नाही, आम्हाला कुठला निधी द्या म्हटलं नाही, किंवा वारकऱ्यांनी कधीही तुम्ही मुस्लिम समाजाला हजसाठी निधी देता, आम्हाला वारीसाठी निधी द्या असं कधी वारकऱ्यांनी मुस्लिम समाजाची तुलना केली नाही। मी हेच प्रामाणिकपणे सांगतोय, आपल्याला जर आपल्या काही मागण्या मान्य करायच्या असेल शासनाकडे संविधानामध्ये राहून, तर आपण त्या शासनाकडे लिखित स्वरूपामध्ये करा, कायदेशीररित्या करा, कोर्टामध्ये जावा, पण विनाकारण कुठलं तरी स्वास्थ्य समाजाचं बिघडल असं जो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे। आणि संत कबीर महाराज अगदी त्या भाषेमध्ये सुद्धा सांगताना असं म्हणतात की त्या मुस्लिम समाजालाही आव्हान करताना असं म्हणतात की याद करो मौला की विठ्ठल पीर पैगंबर की, 3 लोक में साई हमारा पंढरपूर में बड़ा है, पुंडलिक से मिलने आया रया बीट पर खडा आहे। अहो, हे सांगणारा समाज आपण त्याच्याशी तुलना कोणत्या गोष्टीची करता याचं भान थोडंसं माझी आदरणीय अबू आझमीजींना विनंती आहे की आपण थोडंसं या गोष्टीचं भान राखून वारकरी संप्रदायाच्या विषयी आपण जे बोलताय त्याच्यात भान राखून सरकारला वारकरी संप्रदायाशी तुलना न करता आपलं जे मागणं आहे ते मागणं मांडण्यासाठी आमची हरकत नाही। निश्चितच येत्या काळामध्ये सरकार देखील या संपूर्ण घडलेल्या प्रकाराबद्दल काय म्हणतं, कशा प्रकारे असलेल्या अबू आझमी यांच्या मागण्या पूर्ण करतं का, दुसरीकडे अबू आझमी या संदर्भामध्ये कुठेतरी जाऊन माफी मागणार का, हे सगळे प्रश्न जरी अनुत्तरित असले तरी राज्याच्या जनतेनंच आता ठरवावं की नेमकं राज्यातलं राजकारण आणि राजकारणातले विषय येत्या काळात कसे बदलत चाललेले आहेत। धन्यवाद अबू आझमीजी, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी। त्याचबरोबर धन्यवाद तुषारजी आणि धन्यवाद वारकरी संप्रदायाचे देखील की या चर्चासत्रामध्ये आपण आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। खरं तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात। आजचा जो हा विषय आम्ही घेतलेला होता तो यासाठीच की ज्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने हे वक्तव्य केलेलं होतं हेही स्पष्ट व्हायला हवं। तसंच राजकारण्यांच्या वक्तव्यांमुळे कुठेही संभ्रम निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये हाच आमचा हेतू आहे। कारण आपल्यामध्येच फूट पडली तर पहलगाममध्ये जे काही घडलं तसं करण्यासाठी काही राक्षस हे वाटच पाहत असतात। त्यामुळे चर्चेअंती आम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की आपण हिंदू मुस्लिम हे नंतर आहोत, मात्र त्याच्या आधी आपण एक भारतीय आहोत याची प्रत्येकाला जाण असायलाच हवी। लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है फिर रास्ता जाम हो जाएगा। कभी किसी मुसलमान ने शिकायत नहीं किया कि सड़क पर त्योहार क्यों मनाया जाता है। हमारी नमाज के लिए मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।